नमस्कार. आनंदीने खूपच विचित्र असा निर्णय घेतलेला असतो. रात्रीच्या वेळेला तिने युगंधरचं घर सोडलेलं असतं आणि शिल्पाने मात्र आनंदीला जाताना पाहिलेलं असतं. त्यामुळे शिल्पा विद्याधरच्या रूम मध्ये जाते आणि विद्याधरला बोलते, विद्याधर, ती आनंदी हे घर सोडून गेलीये. आता ती या घरात येता कामा नये. तू काही कर आणि तिचा ऍक्सिडेंट घडवून आण. तिला कायमचं ढगात पाठव. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, ताई ताई तू काळजी करू नकोस. त्या आनंदीचा जीव घेण्याला कधीपासून माझे हात असे सरसावलेत. तेव्हा लगेच मोठ्यानी शिल्पा बोलते, विद्याधर विद्याधर जरा शांत हो. अरे तू जर का त्या आनंदीचा जीव घेतलास तर सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील ना. विद्याधर जरा शांत राहशील का. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, ताई तू अगदी बरोबर बोलतेस. मग काय करू. त्यावेळेला शिल्पा बोलते, अरे अशा माणसाला निवड जो आपलं काम अगदी चोख करेल. तेव्हा लगेच विद्याधर बोलतो, ताई तू काळजी करू नकोस. पक्या भाऊ आहे ना, तो हे काम अगदी चोख करेल. तेव्हा शिल्पा बोलते, ठीक आहे, लवकरात लवकर आजच्या आज तिचा जीव गेलाच पाहिजे. इकडे सकाळी सकाळी सगळेजण उठलेले असतात. त्याच वेळेला तिथे विद्याधर आणि युगंधर सुद्धा आलेले असतात. युगंधरला बघून पृथ्वी, प्रांजल आणि या मितालीला खूपच राग येतो. त्यावेळेला लगेच पृथ्वी निघून जाणार. तेवढ्यात मात्र माई बोलते, पृथ्वी जेवणाच्या ताटावरून असं उठायचं नसतं. त्यावेळेला पृथ्वी त्या ताटाला पाया पडतो आणि तिथेच थांबतो. त्यावेळेला युगंधर मात्र आनंदीला शोधत असतो आणि आनंदी मात्र त्याला कुठेच भेटत नसते. त्यावेळेला युगंधर माईला बोलतो, माई माई आनंदी कुठे आहे. त्यावेळेला माई बोलते, अरे सकाळपासून ती मला दिसलीच नाही. अरे किती शोधण्याचा मी प्रयत्न केला पण ती कुठे आहे तेच कळत नाही. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, वा वा युगंधर निंबाळकर, वा, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे एवढं सगळं घडतंय तरी सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त त्याच मुलीचा विचार करायचा आहे. त्यावेळेला लगेच माई बोलते, पृथ्वी काय चाललंय तुझं. अरे माणुसकी नाही आहे का. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, बस झाला माई, अति होतंय आता हे. माणुसकी माणुसकी कुणाबद्दल दाखवतायत. म्हणजे त्यांचं आनंदीवरती प्रेम आहेच ना. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, बस, अरे आनंदी माझी जबाबदारी आहे आणि मला आता या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही. किती वेळा तेच तेच समजवायचं. त्यावेळेला शिल्पा बोलते, पृथ्वी जरा शांत बस, उगाच गोष्टी ताणू नकोस. त्यावेळेला पृथ्वी खूपच चिडलेला असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आनंदी खूपच रक्तबंबाळ असते. त्याच वेळेला आरतीने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं. त्याच वेळेला ती पृथ्वीला फोन करते आणि पृथ्वी त्यावेळेला आरतीचा फोन उचलतो आणि बोलतो, काय आहे, कशाला मला फोन करतेस. अरे तुझी बहीण इथे आहे आमच्या डोक्याला ताप द्यायला, तेवढंच पुरेसं नाही आहे का तुला. त्यावेळेला लगेच आरती बोलते, पृथ्वी पृथ्वी जरा शांत हो. अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते. अरे तुझ्यामुळे माझ्या बहिणीची आज ही अवस्था आहे. तू जबाबदार आहेस माझ्या बहिणीसाठी. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, तू काय बोलतेस कळतंय का तुला. तू माझ्यावरती नको ते आरोप करू नकोस. आणि मी काय केलंय ग, तू माझ्यावरती असे आरोप करतोयस. त्यावेळेला लगेच आरती बोलते, तुझ्यामुळे आनंदीचा ऍक्सिडेंट झालाय. आनंदीला आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय आणि जर का आनंदीला काही झालं ना पृथ्वी, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. अरे आनंदीने त्या घरासाठी काय नाही केलं, सगळं केलं, पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात. पृथ्वी, अरे तुमच्यासाठी तर तिने स्वतःचा विचार सुद्धा केला नाही. त्या घरात ती मोलकरीण म्हणून राहिली आणि मालक साहेबांनी तर तिला आता किचन मधून बाहेर पडायचं नाही असं सांगितलं. अरे आम्ही नव्हतं सांगितलं मालक साहेबांना आनंदीशी लग्न करा म्हणून. त्यांनी स्वतःहून आनंदीशी लग्न केलं होतं. अरे हे सर्व जेव्हा आबांना कळेल तेव्हा मात्र आबांचे धाबे दणानतील, आबांना खूप त्रास होईल. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, तू काय बोलतेस कळतंय. आणि आनंदीचा ऍक्सिडेंट झाला हे कसं शक्य आहे. त्यावेळेला आरती बोलते, नाही मी खोटं बोलतेय. तुला जे बोलायचंय ना पृथ्वी ते बोल, पण बोलण्याआधी जरा विचार करत जा. तेव्हा मात्र पृथ्वी बोलतो, हे बघ, उगाच तू पराचा कावळा करू नकोस. असं काही झालं नसणार.
तेव्हा मात्र मोठ्याने आरती बोलते, गप्प बसा. जर का माझ्या आनंदीला काही झालं ना पृथ्वी, तर मी तुला सोडणार नाही. आणि शेवटी तिने फोन ठेवलेला असतो. त्याच वेळेला शिल्पा आणि विद्याधर दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यावेळेला युगंधर पृथ्वीला विचारतो, पृथ्वी काय झालंय, आनंदी कशी आहे, आनंदीचा आणि ऍक्सिडेंट. त्यावेळेला ती घरातली ताई असते, ती म्हणते, मालक साहेब, खरं तर आनंदी ताई काल रात्रीपासूनच किचन मध्ये नाहीयेत. आणि खरं सांगू का, त्या काल रात्रीचे घर सोडून गेल्यात. तेव्हा लगेच युगंधर बोलतो, हे तुम्ही मगापासून मला का सांगितलं नाही. तेव्हा लगेच त्या ताई बोलतात, का सांगायचं, तुम्हाला कुठे त्यांची काळजी आहे. तसंही लग्न झाल्यापासून त्या किचन मध्येच तर राहतायत. अहो, त्यांचा किती छळ होतो ना, ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जात नाही. त्यावेळेला युगंधर बोलतो, काय आनंदी आणि किचन मध्ये, पण आनंदी किचन मध्ये राहतेच का. त्यावेळेला शिल्पा म्हणते, सुनीता, तुझं तोंड खूपच चालायला लागलंय. या घरातल्या गोष्टी उगाचच नको तिथे बोलायच्या नाहीत, गप्पा बसायचं. तेव्हा मात्र सुनीता बोलते, ताई, आजपर्यंत मी गप्प बसले, पण आता नाही ताई, आता मात्र मी गप्प बसणार नाही. काही झालं तरी सुद्धा मी सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आणणार. मालक साहेब, खरं सांगू का, आनंदीताई या घरात आल्यापासून आनंदीताईंना कायमच दुय्यम वागणूक दिली आणि त्यांना गेस्ट रूम मध्ये राहण्याची परवानगी सुद्धा दिली नाही. तेव्हा मात्र मोठ्याने युगंधर ओरडतो आणि बोलतो, शिल्पाताई, हे सर्व काय आहे, मी काय ऐकतोय. त्यावेळेला शिल्पा बोलते, अरे तिचा स्वतःचा निर्णय होता तो, मी नाही तिला असं काही सांगितलं. अरे माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला लगेच माई बोलते, बस झालं शिल्पा, अगं पोरीचा किती किती रागराग करणार आहेस तू, त्या पोरीला तर तू त्रासच देतेस. शिल्पा, हे सर्व करून तुला काय मिळतं ग. त्यावेळेला लगेच शिल्पा बोलते, माई, मी जे काही करते ना त्या घराच्या भल्यासाठी. इकडे मात्र पृथ्वी खूपच घाबरलेला असतो. तो लगेच मोठ्याने बोलतो, या सर्व गोष्टी बाजूला ठेवा, आनंदीची तब्येत खूपच क्रिटिकल आहे आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. आणि त्याच वेळेला पृथ्वी आणि युगंधर लगेच हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. माई आणि बापू सुद्धा त्यांच्यासोबत निघालेले असतात. युगंधर शिल्पाजवळ जातो आणि शिल्पाला बोलतो, ताई, आपला प्लॅन मी अगदी चोख पूर्ण केलाय की नाही. तेव्हा लगेच शिल्पा बोलते, युगंधरला काही गोष्टी लक्षात येता कामा नयेत, नाहीतर तो आपल्याला सोडणार नाही. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, ताई, तू काळजी करू नकोस ग, सगळं काही अगदी नीटच होईल आणि त्या युगंधरच्या काही बी लक्षात येणार नाही, तू लक्षात देऊ नकोस. त्यावेळेला शिल्पा बोलते, हे बघ, काही झालं तरी ती आनंदी आता संपली, काही झालं तरी ती पुन्हा या घरात येता कामा नये. त्यावेळेला विद्याधर बोलतो, ताई, तू काळजी करू नकोस, मी तिला या घरात पुन्हा येऊच देणार नाही, विश्वास ठेव माझ्यावरती. तेव्हा मात्र शिल्पाला खूपच बरं वाटलेलं असतं. शिल्पा खूपच खुश असते. त्याच वेळेला लगेच शिल्पा मोठ्याने बोलते, तुझ्यावरती विश्वास आहे रे माझा, पण किती काही झालं ना तरी सुद्धा ती आनंदी मरणाच्या दारातून सुद्धा परत येऊ शकते. किती हट्टी आहे माहिती आहे ना. तेव्हा लगेच विद्याधर बोलतो, तू काळजी करू नकोस ताई, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र शिल्पा बोलते, हे बघ, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजे, नाहीतर सगळं काही संपून जाईल. तेव्हा मात्र विद्याधर बोलतो, ताई ताई, तू नको काळजी करूस, मी सगळं नीट करेन. इकडे आरती खूपच रडत असते. त्याच वेळेला युगंधर आणि पृथ्वी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. माई आणि बापू सुद्धा असतात. त्याच वेळेला आरती मालक साहेबांच्या अंगावर धावत जाते आणि म्हणते, वा मालक साहेब, वा, शेवटी तुम्ही दाखवलंच करून. मालक साहेब, माझ्या आनंदीने या घरासाठी काय नाही केलं, पण तिला मात्र रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना कुणीही थांबवलं नाही आणि माझ्या आनंदीला ट्रकने उडवलं. हे कसं काय शक्य झालं, बोला ना, बोला. हे सर्व करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. मालक साहेब, तुम्ही माझ्या आनंदीच्या या जबाबदारीला चांगले जबाबदार आहात. खरं सांगायचं तर तुमच्यामुळेच या सर्व गोष्टी घडल्यात.
त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, आरती आरती तू शांत हो. त्यावेळेला आरती बोलते, शांत होऊ? कशी शांत होऊ? अहो तिकडे माझी बहीण मरणाच्या दाराशी उभी आहे, ती लढतीये आणि तुम्ही म्हणताय मी शांत होऊ? नाही शांत होणार मालक साहेब, तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार. आनंदीशी लग्न तुम्ही स्वतःहून केलं, तिला त्या घरात मोलकरीण म्हणून ठेवलं. आम्ही काहीच बोललो नाही. किचन मध्ये ती राहायची, आम्ही काहीच बोललो नाही. मालक साहेब तुमची ही तिन्ही मुलं आल्यानंतर तिने तेही ऍक्सेप्ट केलं. त्यांना सुद्धा तिने स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला. पण या मुलांनी काय केलं? या मुलांनी मात्र तिचाच विश्वासघात केला. आनंदी कुठे कमी पडली तुम्हीच सांगा ना मालक साहेब, कुठे कमी पडली? तेव्हा लगेच युगंधर बोलतो, खरं सांगू का आरती, तुझा राग ग्राह्य आहे. मला समजतोय तुझा राग, पण आरती स्वतःला शांत कर, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आरती मी सांगितलेलं की या सर्व गोष्टींमध्ये तिला पडायची गरज नाही, पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. त्याच वेळेला लगेच आरती बोलते, वा वा मालक साहेब वा. लग्न केलं आनंदीशी, पण तिला घरातल्या सुनेचा अधिकार दिला नाही, बायकोचा अधिकार दिला नाही आणि परत आमच्यावरतीच आवाज चढवताय. वा मालक साहेब वा. त्यावेळेला पृथ्वी आरतीला बोलतो, आरती आरती शांत हो. आरती सगळं काही समजतंय, पण प्लीज स्वतःला शांत कर ना, कारण आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आरती खरं तर माझं चुकलं, मला माफ कर. त्यावेळेला आरती बोलते, खरं तर आहे ना, घर सोडण्याचा निर्णय पृथ्वी तिने तुमच्यामुळे घेतला, कारण तुम्ही मुलं मालक साहेबांपासून दूर व्हायला नको म्हणून, त्या घरावरती कोणतंही संकट यायला नको म्हणून. पण शेवटी काय झालं? संकट तर आनंदीवरतीच आलं ना. तुम्हाला तर हेच सर्व पाहिजे होतं. त्यावेळेला मालक खूपच चिडलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात, बस झालं आरती, मगाचपासून मी सगळं काही ऐकतोय. याचा अर्थ असा नाही की तू जे म्हणशील ते मला मान्य असेल. आरती अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तू काय बोलतेस कळतंय का तुला? त्यावेळेला लगेच आरती बोलते, खरं सांगू मालक साहेब, मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही असा विचार कसा काय करू शकता. अजून सुद्धा तुम्हाला असंच वाटतंय की मी जे बोलते ते चुकीचं बोलतेय. तेव्हा लगेच माई बोलते, आरती शांत हो. अगं आम्हाला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण या गोष्टीचा आता विचार कर ना. आता आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे तर आनंदीची तब्येत. तू उगाचच काळजी करू नकोस. त्यावेळेला डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर तिथे येताच पृथ्वी आणि युगंधर आनंदीची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांजवळ जातात. त्यावेळेला डॉक्टर मोठ्याने बोलतात, खरं सांगू मालक साहेब, पेशंटचं रक्त खूपच वाहून गेलंय आणि त्यांचा ब्लड ग्रुप जो आहे तो खूपच रेअर आहे आणि खरं सांगायचं तर त्याचं रक्तच अवेलेबल नाही. हे ऐकल्यानंतर युगंधर बोलतो, खरं सांगू का, तुम्ही फक्त सांगा, मी ते रक्त कुठून ना कुठून तरी नक्कीच शोधून आणेन. त्यावेळेला डॉक्टर ते ब्लड ग्रुपचं नाव सांगतात. त्याच वेळेला पृथ्वी स्वतःशीच बोलतो, हा ब्लड ग्रुप तर माझा आहे. त्यावेळेला तो मोठ्याने बोलतो, डॉक्टर साहेब माझं रक्त आनंदीला चालेल, तुम्ही प्लीज प्लीज माझं रक्त घ्या. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, काय तुमचा ब्लड ग्रुप या ब्लड ग्रुपशी मॅच आहे? तेव्हा लगेच तो बोलतो, हो माझा सुद्धा हाच ब्लड ग्रुप आहे, तुम्ही प्लीज वेळ न घालवता माझं रक्त घ्या. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, मग तर चांगलंच झालं, चला. आणि पृथ्वी लगेच आत गेलेला असतो. त्याच वेळेला युगंधर माईकडे बघत असतो. त्यावेळेला माई बोलते, युगंधर बघितलंस? बघ युगंधर बघ, अरे ती पोरगी या घरात आली, पण खरं सांगायचं तर त्या पोरीने कोणतीच अपेक्षा केली नाही. कायम तिने या घराचाच विचार केला आणि तुम्ही मात्र तिला दुजाभाव दिलात. युगंधर, निदान नवरा म्हणून तरी तू तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतास, पण तू मात्र तो अधिकार सुद्धा तिच्याकडून काढून घेतलास. का युगंधर, का असं का वागलास तू? तेव्हा लगेच युगंधर बोलतो, माई माई मला माफ करा, माझं चुकलं, मी असं वागायला नको होतं. पण माई मी जे काही केलं ते आनंदीच्या भल्यासाठीच, कारण पृथ्वी, मिताली आणि प्रांजल आनंदीला नाही नाही ते बोलत होते, तिचा अपमान करत होते आणि म्हणूनच मी या गोष्टी नीट समजून घेतल्या होत्या. त्यावेळेला लगेच मोठ्याने बापू बोलतात, तू चुकलास.
युगंधर, ज्या वेळेला आनंदीला तुझी गरज होती त्यावेळेला तू तिला एकटं सोडलंस आणि म्हणूनच आनंदीने हा असा निर्णय घेतला. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, नाही, कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. कारण आनंदी एवढा घाणेरडा विचार कधीच करू शकत नाही. ती स्वतःला संपवण्याचा विचार अजिबात नाही. हे कुणीतरी रचलेलं आहे आणि ते कोणासमोर तरी आणायचं आहे मला आता मात्र मला शांत बसायचं नाही. त्यावेळेला लगेच बापू म्हणतात, युगंधर शांत हो. आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आणि युगंधर, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी आता तू काय करणार आहेस? तेव्हा लगेच युगंधर बोलतो, समजेलच तुम्हाला आता मी काय करीन ते. पण आता मात्र मी शांत बसणार नाही. मी आता या मागचा नक्की सूत्रधार कोण त्याला शोधूनच काढणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र मोठ्याने आरती बोलते, तुम्ही काही करा मालक साहेब, पण मी मात्र तुम्हाला माफ करणार नाही. आनंदीच्या या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार आहात. तेव्हा मात्र माई बोलते, आरती शांत हो. आरती, आता पृथ्वी रक्त देतोय ना, आपल्या आनंदीला काही होणार नाही. त्यावेळेला आरती बोलते, माई नक्की ना? आनंदीला काहीच होणार नाही ना? आनंदीला काही झालं तर मी माझ्या आईला काय उत्तर देऊ? आईने माझ्याकडून वचन घेतलं होतं कायम आनंदीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं. तेव्हा मात्र माई बोलते, आरती तू काळजी करू नकोस, तुझ्या आनंदीला काहीच होणार नाही. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, आरती, मी तुला वचन देतो, आनंदीला काही होणार नाही. आनंदी अगदी सुखरूप बरी होईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता पृथ्वीने आनंदीला रक्त तर दिलंय आणि आनंदीचा जीव सुद्धा वाचवलाय, पण शिल्पा आणि विद्याधरपर्यंत पृथ्वी आणि युगंधर पोचतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.